नमस्कार. मंत्र गुंतवणुकीच्या 6व्या पुष्पामध्ये मी चंद्रशेखर टिळक आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सिटी सजेस्ट या माझ्या फेसबुक पेजच्या माध्यमातून आपण ह्या मुलाखतींचं आयोजन करत असतो. सिटी सजेस्टच्या अंतर्गत मी जी एक इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझरी सर्व्हिस चालवतो त्यावेळेला ब्रोकिंग, बँकिंग, डीमॅट या सेवा जरी मी दिल्या नाहीत तरी तुमच्या इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओचं रिकन्स्ट्रक्शन मी जरूर देतो. आणि मग अशा पद्धतीने 150-200 क्लायंट्सला आजपर्यंत सेवा देत असताना जाणवलेली गोष्ट अशी होती की अशा पद्धतीचा सल्ला माझ्याकडून किंवा इतर कोणाकडनंही घेतला तरीसुद्धा प्रत्यक्षात त्याची कार्यवाही करण्यासाठी त्या क्षेत्रात प्रत्यक्षपणे कार्यरत असलेल्या माणसाची आवश्यकता असते. आणि अलीकडच्या काळामध्ये आणि खरं म्हणजे एरवीही अशा क्षेत्रामध्ये विश्वासू माणूस कोण अशी एक मनामध्ये साधार अशी शंका असते. आणि त्याच्यावरती उत्तर मिळावं आणि त्यानिमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्राची, कारण गुंतवणूक म्हणलं की फक्त शेअर बाजार नसतो, या दृष्टिकोनातनं त्या क्षेत्रामध्ये प्रत्यक्षपणे कार्यरत असलेल्या व्यक्तींच्या मुलाखती हे या मालिकेचं स्वरूप आहे. आजपर्यंतच्या 5 भागामध्ये आपण अशा पद्धतीने वेगवेगळ्या विषयांची वेगवेगळ्या व्यक्तींबरोबर चर्चा केली. या 6व्या पुष्पाच्या आजच्या मानकरी आहेत प्राध्यापिका माधुरी महाराव. त्यांच्या माध्यमातून एकंदरीतच पोस्टाच्या वेगवेगळ्या योजना आणि त्या आजही केवळ तग धरून येत अशातला भाग नाही तर ज्याला आपण एक टफ कॉम्पिटिशन म्हणू, तीव्रतम स्पर्धा असं म्हणू, अशा पद्धतीचं प्रॉडक्ट पोस्टाच्या योजनातनं आपल्याला मिळत असतं. पण अर्थात हे मी सांगण्यापेक्षा सुद्धा महाराव मॅडम आपल्याला ह्याच्यापेक्षा जास्त माहिती देऊ शकतील आणि याच उद्देशानं या 6व्या पुष्पाचं आपण आयोजन केलेलं आहे. प्रत्यक्ष विषयाकडे जायच्या आधी मुलाखतीच्या सुरुवातीला मॅडम मी तुम्हाला असं विचारू शकेन की जर तुम्ही स्वतःच तुमच्याविषयी थोडी तुमच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीची माहिती दिलीत तर आपल्याला मुलाखत पुढे नेणं सोपं जाईल. नक्कीच. नमस्कार. मी माधुरी महाराव. मी मंजुनाथ कॉलेज ऑफ कॉमर्स ठाकुर्ली इथे अर्थशास्त्राची प्राध्यापिका आहे. मी एडलवाईज इन्शुरन्स कंपनीची ॲडवायझर आहे. या व्यतिरिक्त मी MPKBY म्हणजे महिला प्रधान बचत गुंतवणूकची एजंट आहे आणि विष्णुनगर डोंबिवली पोस्ट पश्चिम इथे मी कार्यरत आहे. आणि 2003 पासून माझी एजन्सी सुरू आहे. म्हणजे आज जवळजवळ 18 वर्ष मी इथे काम करते. आपण पोस्टाकडे जायच्या आधी तुम्ही जो पहिल्या योजनेचा उल्लेख केलात महिला प्रधान, तर मुळात ती काय प्रकारची योजना आहे, कोणाला त्याच्यामध्ये पैसे गुंतवता येतील आणि मग त्याचे बाकीचे तुलनात्मक फायदे, इथपासूनच आपण मुलाखतीची सुरुवात करूया. महिला प्रधान म्हणजे हे गृहिणींसाठी खरं सांगायचं तर आपल्या भारत सरकारने योजना सुरू केलेली आहे. म्हणजे ज्या गृहिणी आहेत आणि ज्यांना काम करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी पोस्ट ऑफिस डिपार्टमेंट जे आहे आपलं केंद्र सरकारचं, त्यांनी ही उपजीविकेसाठी साधन उपलब्ध करून दिलं. मग त्या अंतर्गत तुम्ही वेगवेगळ्या ह्या ज्या पोस्टाच्या आपण आता योजना वेगवेगळ्या चर्चा करूच, त्या सगळ्या योजना त्या अंतर्गत घेऊ शकतात. म्हणजे RD आहे त्याच्यामध्ये. दुसरी एक आहे NSC MIS वगैरे आपण ज्या बोलू, म्हणजे फिक्स डिपॉझिट ज्याला आपण म्हणतो किंवा टर्म डिपॉझिट, मुदत ठेवी. मग ह्या महिलाही करू शकतात महिला प्रधानच्या अंतर्गत. या व्यतिरिक्त इव्हन पुरुषही यामध्ये एजन्सी घेऊ शकतात, अशी त्याची एकूण योजना आहे. म्हणजे एकंदरीतच रोजगार आणि उत्पन्न या दोन्हीची वेगवेगळ्या पद्धतीने, विशेषतः महिला असतील तर सांगड घालण्याचा हा प्रयत्न आहे. तुम्ही आता जसं म्हणलात की महिला प्रधान ही पोस्टाच्या अंतर्गत सुरू असलेली योजना आहे. आपल्यापैकी अनेकांना कदाचित त्याची कल्पनाही नसेल आणि एकंदरीतच पोस्टाविषयीचे आपले गैरसमज डोक्यातनं काढून त्याचं खऱ्या स्वरूपामध्ये माहिती करून घेणं हाच आजच्या मुलाखतीचा उद्देश आहे. आणि हे करण्याचं कारण असं होतं की अगदी माझ्या आईवडिलांच्या तरुणपणाच्या काळामध्ये पोस्टातली मुलगी नावाचा एक सिनेमा होता. तेव्हापासून ह्या वेगवेगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. परंतु एकंदरीतच पोस्टामध्ये जसं आता इतर अनेक ठिकाणी असतं की काही वेळा दोन्ही प्रकारची गुंतवणूक अलीकडच्या काळात लोक करतायत, त्याच्या उत्पन्नानुसार, आवडीनुसार, गरजेनुसार आहे. काही जण असे म्हणतात की दर महिन्याला आम्ही पैसे गुंतवत जाऊ. काही जण असं म्हणतात की नाही, मी आत्ता एकरकमी पैसे गुंतवतो. मग तो कदाचित उद्योजक असेल, काही करिअर चेंजच्या माध्यमातला असेल, काही कारण असतील किंवा प्रॉपर्टी विकलेली असेल, इतर कुठचा फायदा असेल. तर मग अशा पद्धतीच्या जेव्हा इतर गुंतवणूक क्षेत्रातल्या योजना असतात तशा पोस्टाच्या योजना आहेत का दोन्ही स्वरूपाच्या, की दर महिन्याला मी गुंतवू शकतो किंवा लमसम गुंतवून मला दर महिन्याला नियमितपणे उत्पन्न मिळू शकतं, अशा पद्धतीच्या योजनांपासून आपण सुरुवात करू. हो, नक्कीच.
आपण पहिली दरमहाची सुरुवात करूया की जी इवन निम्न स्तर किंवा कमी उत्पन्न वयोगटातल्या लोकांसाठी सुद्धा भारत सरकारने उपलब्ध करून दिलेली आहे. ती म्हणजे RD, रिकरिंग डिपॉझिट, म्हणजे आवर्ती बचत खातं. यामध्ये आपण सुरुवातीला तर अगदी खूप कमी रकमेपासून सुरुवात करता येत होती, पण आता त्याच्यामध्ये किमान आपण 500 रुपयापासून अकाउंट उघडू शकतो. 500 रुपये काय दर महिन्याला? दर महिन्याला असं याचं 5 वर्ष आपल्याला भरायचे असतात. आणि याचा पूर्ण म्हणजे 5 वर्ष कालावधी असून लॉकिंग पिरियड मात्र 3 वर्ष आहे. 3 वर्षानंतर जर तुम्हाला काही अडचण आली किंवा एखादा शैक्षणिक मुलांसाठी काही आवश्यकता भासली किंवा एखादी इतर अडचण भासली असल्यास तुम्ही ते खातं बंद करू शकता. त्याच्यावरती व्याज साधारणपणे किती मिळतं? ते सांगते की आता त्याचं व्याज आहे 5.8 5 वर्षांसाठी. पण तुम्ही जर मध्येच 3 वर्ष लॉकिंग पिरियड नंतर कधीही काढलं तर 3 वर्षानंतरच्या कालावधीमुळे तुम्हाला बचत खात्याचा जो 4% दर आहे तो मिळणार. मग तुम्हाला 5.8 प्रमाणे मिळणार नाही. तुम्ही आता 5.8% किंवा बचत खात्याची योजना असं म्हणलं. माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या मनातली सगळ्यात भीती अशी असते की एकंदरीतच व्याजाचे दर आपल्याकडे वरखाली होत असतात. वरखाली हे आपलं बोलण्याची पद्धत आहे, खरं म्हणजे खालीच होत असतात. त्यामुळे जर समजा मी आत्ता योजना सुरू करताना 5.8% आहे म्हणून त्याच्यामध्ये पैसे गुंतवले, पण नंतर सरकारचा म्हणा किंवा काही कारणाने निर्णय बदलला, तर मग माझ्या आधी सुरू केलेल्या खात्यावरती मला 5.8 मिळतील का त्यावेळेचा जो मॅच्युरिटीचा जो व्याजाचा दर असेल तो मिळेल? नाही, मी सांगतेच आहे की पोस्टाच्या ह्या ज्या सगळ्या योजना ज्या आपण आता चर्चा करू त्यांचा सगळ्यांचा दर असा असतो की तुम्ही ज्या वेळेला ते खातं उघडलंय किंवा सुरू केलंय त्यावेळेचा जो दर असेल तोच दर तुम्हाला कायम मिळणार. हा प्रश्न विचारायचं एक विशिष्ट कारण होतं. अगदी काही दिवसांपूर्वी आपण एक सर्क्युलरची चर्चा केली होती आणि ज्याच्या अंतर्गत अनेक अल्पबचत योजनांचे दर 1%, 1.5%, 0.5% असं कमी होत आहे असं सर्क्युलर निघालं अशी चर्चा होती. आणि 24 तास उलटायच्या आतच ते सर्क्युलर मागे घेतलं गेलं होतं. आणि तेव्हापासनं कोणत्याही उत्पन्न गटातले कुठच्याही वयोगटातले असले तरीसुद्धा ही एक भीती मनामध्ये होती. म्हणजे तुम्हाला इंटरॉगेट करायचं किंवा प्रोब करायचं असा हा प्रश्न नव्हता. परंतु हल्लीच्या काळामध्ये अशा पद्धतीची जी योजना आहे की विशेषतः पेन्शन योजनांच्या बाबतीत ही अनेकांना पंचायत असते किंवा जो स्वयंरोजगारीत असतो, उद्योजक असतो, त्याला स्वतःच्या खर्चाकरता व्यक्ती म्हणून अशा नियमित उत्पन्नाची गरज असते. पोस्ट म्हटलं की तुम्ही म्हणलात तसं ह्या रिकरिंग डिपॉझिट जेव्हा मी अकाउंट ओपन करतो मग त्याचं ह्या इतर बँकांसारखं किंवा RD सारखं आपल्याला पासबुक टाईप काही रेकॉर्ड मिळतं का? काय परिस्थिती असते? आता आपण पोस्टाच्या सगळ्या ज्या योजना आहेत त्यांचं सगळ्यांचं तुम्हाला एक प्रूफ म्हणून पासबुक मिळतं. पूर्वी इव्हन NSC, KVP यांच्या संदर्भामध्ये प्रमाणपत्र मिळत होतं ज्याला आपण सर्टिफिकेट मिळतो. पण आता सगळ्यांच्या बाबतीमध्ये तुम्हाला पासबुकच मिळतं. सुकन्या समृद्धी योजना असो किंवा आपलं PPF असो, कुठलंही असो, तुम्ही जी पोस्टामध्ये गुंतवणूक कराल त्याबद्दल तुम्हाला पुस्तक मिळणार, पासबुक मिळणार. याच्याच संबंधातला एक दुसरा प्रश्न, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट असेल, किसान विकास पत्र असेल, इंदिरा विकास पत्र असतील, यातल्या काही योजना काळाच्या ओघामध्ये बंद झाल्या. पण जेव्हा त्या सुरू झाल्या त्यावेळेला त्या एका विशिष्ट काळामध्ये त्याची मुदतपूर्ती किंवा मॅच्युरिटी होती. मग 5.5 वर्षात, 6 वर्षात मला डबल किंवा जो काही रेट असेल तो मिळत असे. पण काळाच्या ओघामध्ये व्याजदरांचं जो सोडूनच द्या ज्याची चर्चा आपण केली, पण हा मुदतपूर्तीचा किंवा मॅच्युरिटीचा काळही आपण वाढवत गेलो. तसं काही रिकरिंग डिपॉझिट मध्ये वगैरे होण्याची शक्यता स्वयंखुशीने मी ते एक्सटेंड केलं. जसं पोस्टाचीच PPF एक योजना आहे, अर्थात ती स्टेट बँकेमध्येही करता येते, पण त्याच्यामध्ये स्वयंखुशीनं मी 15 वर्ष झाल्यानंतर 5 वर्ष वाढवू शकतो. तो अपवाद वगळूया. परंतु असं सरकारच आपण 5-5.5 वर्षाचं 8 वर्ष असं करणार नाही ना, कारण एकंदरीत फिनान्शियल प्लॅनिंगच्या दृष्टीने मी हा प्रश्न विचारतो. नाही, हे 5 वर्षांच्या कालावधीसाठी असल्यामुळे परत पुढे जरी तुम्हाला ते खातं कंटिन्यू करायचं असेल तर 5 वर्षासाठी करू शकता असं आहे. मग ते तुम्हाला 5.5, 8 असं नाही करता येणार. मग तुम्हाला परत 5 आणि त्या संदर्भात पुढे सुद्धा पुन्हा अडचण आली तर 3 वर्षांनी तुम्ही ते मोडू शकता. अशा संदर्भात 5-5 वर्षांचाच कालावधी आहे. पोस्टाच्या रिकरिंग डिपॉझिटची जेवढी चर्चा होते तेवढंच त्याचं दुसरं चर्चेतलं उदाहरण असतं म्हणजे MIS किंवा मंथली इन्कम स्कीम. म्हणजे एक काळ तर मंथली इन्कम स्कीम योजनेवरती सर्वार्थाने पोस्टाची मक्तेदारी होती. तर एकंदरीतच ही जी मंथली इन्कम स्कीम आहे पोस्टाची ती नेमकी केव्हा सुरू झाली
ती कशा पद्धतीने चालते. आणि मग आज निरनिराळे म्युच्युअल फंड असतील, निरनिराळ्या बँका असतील, अगदी निरनिराळ्या पतसंस्था असतील, त्याही यांना त्या स्वरूपामध्ये अगदी मंथली नसलं तरी नियमित उत्पन्नाची हमी देतात. त्याच्या तुलनेमध्ये या पोस्टाच्या मंथली इन्कम स्कीमचं नेमकं स्वरूप कसं असतं आणि ती तुम्हाला जास्त सरस किंवा असं का वाटतं? कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही भारत सरकारची योजना आहे, त्यामुळे तुमचे पैसे सुरक्षित राहतात. हे सगळ्यात महत्त्वाचा हा फायदा आहे. सॉव्हरेन गॅरंटी एकदम. त्याच्यामुळे तुम्ही डोळे झाकून 5 वर्षांसाठी हे पैसे गुंतवू शकता. आणि तुम्ही जसं म्हणलात तसं मधल्या काळामध्ये ज्या कंपन्या वगैरे बंद पडल्या त्यावेळेला त्यांना जे सगळे मिळालेले CRS चे पैसे होते ते सगळ्यांनी असे मंथली इन्कम स्कीम मध्ये ठेवले. म्हणजे याचा फायदा कसा होतो की तुम्हाला मंथली सॅलरीड जे पर्सन्स होते त्यांना हे मंथली इन्कम मिळतं. म्हणजे आता हे कसं 5 वर्षाच्या कालावधीमध्ये असल्यासाठी मुदत ठेव स्वरूपामध्ये आहे. ह्याचं 2 प्रकारे आपण अकाउंट ओपन करू शकतो. एक तर सिंगल मध्ये आपण 4.5 लाखांची लिमिट आहे त्याच्यामध्ये. आणि जॉईंट 4.5 लाखांची लिमिट म्हणजे नेमकं कसं ते वर्कआउट होतं? 4.5 लाखांची म्हणजे समजा तुम्हाला आता अकाउंट ओपन करायचं आहे तर तुमच्या एकट्यांच्याच नावे आपण हे फक्त अकाउंट ओपन करू शकतो आणि तुम्हाला फक्त 4.5 लाखापर्यंतच ते गुंतवता येईल. एकाच वेळेला मला 4.5 लाख गुंतवले पाहिजे? गरजेचं नाही. तुम्ही समजा आता 1 लाख सुरू केलं, तुम्हाला परत तुमच्याकडे 2 वर्षांनी 1.5 लाख आले, तुम्ही परत 1.5 लाख करू शकता. पण ते आधीच्याच 1 लाखाच्या अकाउंट मध्ये जमा होतात का 1.5 लाखांनी माझा नवीन अकाउंट जमा सुरू होतं? नवीन. आता प्रत्येक म्हणजे इव्हन NSC सुद्धा आहे ना, तुम्ही प्रत्येक वेळी घ्याल तेव्हा तुम्हाला नवीन पासबुक मिळतं, त्यामुळे ती प्रत्येक नवीन मिळणार. पण आता डिजिटलाइज्ड पोस्ट ऑफिस सुद्धा सगळं झाल्यामुळे सिस्टमाइज्ड तुमचं प्रॉपर तिथे येत असतं की तुम्ही 1 लाखाची पूर्वी घेतलेली आहे, आता 1.5 लाख झाले म्हणजे 2.5, म्हणजे 4.5 वजा 2.5 करून जेवढे शिल्लक राहतील तेवढेच आता तुम्ही घेऊ शकता पुढच्या भविष्य काळामध्ये. हा प्रश्न विचारायचं एक दुसरं कारण असं होतं की जेव्हा एखाद्या बँकेमध्ये, मग सहकारी बँक असेल, खाजगी बँक असेल, राष्ट्रीयकृत बँक असेल, मी जेव्हा FD उघडतो त्यावेळेला जसं तुम्ही म्हटलं तसं की सुरुवातीला मी पहिल्यांदा 1 लाखाची FD उघडली, मी नंतर त्याच बँकेच्या त्याच ब्रँचमध्ये काही काळाने जर वेगळी FD उघडायला गेलो तर ते माझा आधीचा जर नंबर त्यांच्या रेकॉर्डवरती असेल तर मला पुन्हा नव्याने KYC करावी लागत नाही. मग असं काही पोस्टाच्या योजनांमध्ये असतं का? आणि नेमकं ह्या मंथली इन्कम स्कीमचा जेव्हा आपण विचार करतोय त्याच्या वयोगटाची काय, वयोमर्यादा काय आहेत आणि साधारणपणे काय दराने उत्पन्न मिळतं? आता ह्याच्यामध्ये कसं आहे, मायनरचं सुद्धा आपण खातं उघडू शकतो थ्रू गार्डियन, थ्रू पॅरेंट्स, म्हणजे थ्रू मदर किंवा थ्रू फादर असं काढू शकतो. पण मी शक्यतो तुम्हाला असं सांगेन की थ्रू मदर, थ्रू फादर अकाउंट ओपन करण्यापेक्षा आपणच पालकांनीच किंवा गार्डियननीच काढलेलं जास्त बरं पडतं. कारण काय होतं की मॅच्युरिटी पिरियडच्या वेळेला त्याच्या पॅन कार्डचा नंबर किंवा आधार कार्ड हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. फोटो नसतो किंवा तो मायनर नंतर मेजर होतो काही काळाने, आणि मग त्याचा तो परत ऍप्लिकेशन एक तुम्हाला पोस्ट ऑफिस मध्ये जमा करावा लागतो. मग हे सगळं करतानाच म्हणजे आज जे पोस्ट ऑफिस बचतीच्या संदर्भामध्ये जे लोकांच्या मनात काही गैरसमज आहेत ते ह्यामुळे निर्माण झालेत की पोस्टात खूप वेळ लागतो आम्हाला किंवा खूप उभं राहावं लागतं, खूप डॉक्युमेंटेशन आहे, हे मागतात आमच्याकडून, ते मागतात. तर ते ह्या संदर्भात होतं की म्हणून तुम्ही अकाउंट ओपन करतानाच जर सावधगिरीने केलं तर मग तुम्हाला हे सगळं पुढे भविष्यात द्यायची गरज नाही. आणि आई वडील किंवा गार्डियन जे आहेत, पालक, ते काय आपल्या मुलांसाठी किंवा आपल्या म्हणजे जे आहेत त्यांच्यासाठीच सुरू करत असतात कुठली योजना. त्यामुळे आवश्यकता नाही की मायनरच्या नावे काढावं. आणि आता हे कसं आहे, 60 वर्षांपर्यंत काढू शकतो आपण, कारण 60 वर्षांच्या पुढच्यासाठी पुढची आपली सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम आहे, ती सुद्धा 5 वर्षांचीच आहे. पण त्याच्यामध्ये आपल्याला तिमाही व्याजदर मिळतो आणि मंथली इन्कम स्कीम मध्ये आपल्याला मंथली मिळतो, म्हणजे दरमहा मिळतो. साधारणपणे काय रेट ऑफ रिटर्न पडू शकतो? त्याच्यामध्ये आपल्याला 6.6 आहे. म्हणजे आता तुम्ही जर सिंगलच्या नावाने 4.5 लाख ठेवलेत तर तुम्हाला 2,475 असे दरमहा 5 वर्ष मिळत राहणार आणि 5 वर्षांनी तुमची जी प्रिन्सिपल अमाऊंट आहे 4.5 लाख ते तुमचे तुम्हाला परत. पण हे जे व्याज, एक सेकंद मी फक्त तुम्हाला मध्येच तोडते. तर तुम्ही म्हणालात ना की याचा फायदा काय, तर आपण ह्याचेच परत पैसे RD मध्येच पोस्टाच्या गुंतवू शकतो, कारण दोन्हीही योजना या 5-5 वर्षांच्या आहेत. तर सिमिलरली तुम्ही 5-5 वर्षांचं ओपन केलं तर तुम्हाला हाही फायदा होतो की सेम
अमाऊंट आपण पुन्हा RD मध्ये गुंतवू शकतो आणि मग 5 वर्षांनी पुन्हा तीही एक तुम्हाला भांडवलासाठी मोठी रक्कम आणि हे तुमचं प्रिन्सिपल अमाऊंट असं तुमच्या हातामध्ये चांगली बचतीची एक स्कीम मिळते. मला नेमकं हेच गणित डोळ्यासमोर ठेवून प्रश्न विचारायचा होता. पेपर फुटल्यासारखं तुम्ही उत्तर आधी दिलं. मस्करीचा भाग नाही. 80 साली जेव्हा मी नोकरीला लागलो त्यावेळेला माझ्या पिढीला असं सांगितलं जायचं की दर महिन्याला एक छोट्या रकमेचं नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट काढ आणि ते तू काढलायचे विसरून जा मॅच्युरिटीला, कारण त्यावेळेला त्याच्यावरचं व्याज एकदम मॅच्युरिटीला मिळायचं म्हणून ते 5.5-6 वर्षात डबल झाल्यासारखं वाटायचं. आणि मग ती चेन असं साखळी योजना पद्धतीने चालायचं की पहिली 6 वर्ष मी दर महिन्याला काढत राहायचो, पुढची 6 वर्ष हे मॅच्युअर होत जाईल ते मी पुन्हा त्याच NSC मध्ये ठेवायचो प्लस एक नवीन करायचो. आणि मग यातनं विशेषतः खाजगी क्षेत्रात ज्यांना प्रॉव्हिडंट फंड नव्हता, पेन्शन नव्हता, त्याची सोय व्हावी अशी अपेक्षा होती. पण अशा योजनांकडे पाहण्याचा आजकालच्या काळातल्या गुंतवणूकदारांचा प्रश्न हा असतो की आता आपल्याकडे टॅक्सेशनचं प्रमाण फार वेगवेगळ्या पद्धतीने होत आहे. मग अशा ज्या ह्या वेगवेगळ्या पोस्टाच्या आजपर्यंत अद्याप ज्या आपण या योजनांची चर्चा केली त्याच्यावरती नेमका TDS काय पद्धतीचा असतो किंवा इंटरेस्ट इन्कम टॅक्स ऍप्लिकेबिलिटी काय असते हे जर आपण सांगितलं तर. ओके, आता MIS ही जी आपण स्कीम म्हणालो ही गुंतवणुकीसाठी म्हणून खूप चांगली, पण याच्यामध्ये टॅक्स आपल्याला बेनिफिट मिळत नाही. पण NSC जी आहे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट ही मुदत ठेवीचाच एक प्रकार आहे. 5 वर्ष आहे आणि हा पूर्ण लॉकिंग पिरियड आहे. याच्यामध्ये आपण काढू शकत नाही, फक्त खातेदाराचा मृत्यू झाल्यासच आपल्याला ती अमाऊंट जो नॉमिनी आहे त्याला आपल्याला नामांकित जो आहे त्या व्यक्तीला मिळू शकते. आणि ह्याच्यामध्ये इन्कम टॅक्स अंडर 80C च्या अंडर आपल्याला कर सवलत मिळते आणि याची मिळणार म्हणजे जे मॅच्युरिटी पिरियड नंतर मिळणारा इंटरेस्ट आणि एकूण रक्कम जी आहे याचा सुद्धा TDS कट केला जात नाही. हा, ही सुद्धा कर सवलत आहे. आता याची अमाऊंट जेव्हा तुमच्या बँकेमध्ये रिफ्लेक्ट होईल म्हणजे तुम्ही जर त्याचा ITR वगैरे भरत असाल तर तुम्हाला याचा काहीच प्रॉब्लेम येणार म्हणजे हे पूर्णपणे कर सवलत असा एक बचतीचा. नाही, मला विचारायचं कारण 2 कारणांसाठी होतं की एक तर आता तुम्ही जसं बोलण्याच्या ओघामध्ये म्हणलात की मृत्यूचा जर अपवाद वगळला तर बाकीचे पैसे मिळत नाहीत आणि त्या मृत्यूच्या परिस्थितीमध्ये सुद्धा किंवा त्या उदाहरणामध्ये सुद्धा नॉमिनीला पैसे मिळतात. तर एकंदरीतच पोस्टाच्या ह्या सगळ्याच योजनांमध्ये नॉमिनेशन ही फॅसिलिटी असते का? आणि अनेकदा एक कल असा दिसतो की तुम्ही मगाशी जसं म्हणलात तसं की मुलाच्या नावाने काढण्यापेक्षा स्वतः आईवडिलांच्या किंवा त्या घरातल्या मेजर असलेल्या व्यक्तीच्या नावाने काढावं. पण मग असा नॉमिनी मायनर ठेवता येतो का? दोन्ही पद्धतीने कसं बघता येईल? कारण हल्लीच्या काळामध्ये त्या सक्सेशन प्लॅनिंगचा फार विचार केला जातो म्हणून मी विचारतो. बरोबर, हा प्रश्न अगदी बरोबर आहे की नॉमिनेशन हे आता पोस्ट ऑफिसच्या बचतीच्या सगळ्या योजनांना कंपल्सरी आहे, अनिवार्य आहे. म्हणजे तुम्ही सिंगलनी किंवा जॉईंटनी अकाउंट ओपन करू शकता. म्हणजे सगळं हे जे आहेत आपल्या स्कीम RD असेल, KVP असेल, NSC असेल, PPF फक्त आपण जॉईंट काढू शकत नाही. आणि सिनियर सिटीजनला कसं आहे स्पाउस फक्त आपण हे करू शकतो की जरी ते सिनियर सिटीजन नसले तरी म्हणजे तिथे सुद्धा जॉईंटची हे आहेच मर्यादा. त्या सगळ्या ह्या स्कीम्सला योजनांना नॉमिनेशन अनिवार्य आहे आणि नॉमिनी जर मायनर असेल तर त्याच्यामध्ये फॉर्ममध्ये ही सुद्धा प्रोव्हिजन आहे की तुम्ही गार्डियन अपॉइंट करू शकता. म्हणजे तुमचा भाऊ असेल, बहीण असेल, आत्या असेल, आजी असेल की ज्यांच्यावर तुमचा विश्वास आहे. शक्यतो आपण तरुण लोकांनाच ठेवतो गार्डियन म्हणून की जे पुढच्या कालावधीमध्ये, कारण आजी म्हटलं मी पण तरी सुद्धा विश्वासार्ह असल्या तरी त्यांची सुद्धा आपण खात्री आयुर्मर्यादा लक्षात घेता आपण शक्यतो जे आपल्या विश्वासार्ह आहेत आणि जे तरुण आहेत अशा लोकांना आपण गार्डियन म्हणून अपॉइंट करू शकतो. मगाशी एका प्रश्नाच्या बोलण्याच्या ओघामध्ये तुम्ही असं म्हणालात की अगदी ज्यांचं उत्पन्नाचं प्रमाण कमी आहे तिथपासून सगळ्या उत्पन्न गटांचा आणि वयोगटांचा पोस्टाच्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून विचार ह्या योजना ठरवताना त्याची आखणी करताना केलेला आहे. तर आपण जरा थोडं पुढच्या टप्प्यावरती जाताना मला असं विचारावं असं वाटतं की जसं मगाशच्या बोलण्याच्या ओघामध्ये आपण कमी उत्पन्न गटाचा विचार केला तसं अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या कारणांनी देशाच्या आर्थिक प्रगती सकट आपल्या सगळ्यांचंच उत्पन्न वाढतंय. मग अशा वेळेला आणि त्याचबरोबरीने गुंतवणुकीचे पर्यायही बदलतायत, वाढतायत. तर आपण जे रेग्युलर इन्कमवाले असतील मग ते बिझनेसच्या माध्यमातून असेल, सॅलरीच्या माध्यमातून असेल, कारण स्त्रोत काहीही असू दे पण उत्पन्नाचं प्रमाण चांगलं वाढतंय
तर अगदी आपण पगारचा जो आता मगाशी अल्प उत्पन्न गटाचा विचार केला तो जो वगळला तर बाकीच्या ज्या हा सगळा वयोगट आणि उत्पन्न गट आहे त्यांच्यासाठी अगदी सविस्तरपणाने, थोडक्यात सांगायची काही गरज नाही, सविस्तरपणाने वेगवेगळ्या योजना कशा पद्धतीने आपल्याला घेता येतील या मुलाखतीमध्ये. नक्कीच. दुसरा एक आपल्याला पर्याय उपलब्ध होऊ शकतो तो म्हणजे टाइम डिपॉझिट. ओके. हा, म्हणजे कालावधीच्या संदर्भामध्ये आपण हे ठेवू शकतो आणि त्याला मर्यादा अशी काहीही नाही. आणि ह्याला सुद्धा आपण जॉईंट ठेवायचं आहे, ठेवू शकतो किंवा सिंगलही ठेवू शकतो. आणि नॉमिनेशन तर सगळ्याला कंपल्सरीच आहे. आणि केवायसीचं पण मगाशी तुम्ही ऍक्च्युअली विचारलं पण आपलं थोडंसं विषयांतर झालं. केवायसी हे एकदाच करावं लागतं. तेव्हा आपल्याला त्या व्यक्तीचा खातेदाराचा फोटो, सिंगल असेल तर सिंगल, जॉईंट असेल तर दोघांचाही असे फोटो द्यावे लागतात आणि त्यांचे पॅन, आधार झेरॉक्स द्यावी लागते. आणि मग एकदा केवायसी झाली की ते डिजिटलाइज सिस्टीम मध्ये नोंद झालेली असते. त्यामुळे परत तुम्हाला करायची गरज नाही. म्हणजे अक्रॉस द पोस्टल इन्स्ट्रुमेंट सिंगल केवायसी पुरते. फक्त आता म्हणजे तुमचं MIS आहे आणि तुम्ही सिनियर सिटीजन काढताय तर फक्त परत तुम्हाला नॉमिनेशनचा फॉर्म वगैरे भरावा लागतो. अदरवाईज काही नॉमिनेशन म्हणजे केवायसी तुमचं एकदा झालेलं असतं त्यामुळे परत करायची गरज नाही. फॉर्म भरण्याबद्दल काहीच अडचण नसते कारण शेवटी मी योजना बदलतोय तोपर्यंत कदाचित माझा पत्ता, वय, सिग्नेचर काही बदलू शकतं. परंतु ती केवायसी परत करायची म्हणलं, विशेषतः ह्या सध्याच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये की लोकांच्या मनामध्ये भीती असते. आणि मगाशीच तुम्ही म्हणलात तसं पोस्टात किती वेळ रांगेत उभं राहू, म्हणजे मी व्हॅक्सिनेशनच्या रांगेत राहायला उभा तयार असतो पण इथे राहायला तयार नसतो कारण इथे मला पर्याय दिसत असतात. हा एक विषय जरी सोडला किंवा नॉमिनेशनचा जसा विचार आहे किंवा TDSचा जसा विचार आहे त्याच्या बरोबरीने पोस्टाच्या, जसा तुम्ही मगाशी PPFचं म्हणलात तसं की PPF मध्ये काय होतं की जेव्हा मला व्याज मिळतं त्यावेळेला मी इन्कम टॅक्स रिटर्न भरत असताना माझ्या उत्पन्नामध्येही दाखवतो आणि तसंच्या तसं व्याज मी टॅक्स एक्झम्पशनमध्ये दाखवतो. तशी ट्रीटमेंट ही ATC असल्यामुळे असू शकत नाही. पण जसं अनेक म्युच्युअल फंड्सच्या माध्यमातून मी लिक्विडमधनं ग्रोथमध्ये जातो अशा पद्धतीची पोस्टातल्या वेगवेगळ्या योजनांची इंटरलिंकेजेस, इतकी वर्ष असलेला पोस्टाचा अनुभव, अर्थशास्त्राचे प्राध्यापक असल्यामुळे अर्थशास्त्राचा अनुभव आणि एडेलविसमध्येही काम करत असल्यामुळे खाजगी क्षेत्राचा अनुभव, या तिन्हीचं कॉम्बिनेशन करून एक इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी म्हणून, धोरण म्हणून. कारण माझा स्वतःचा वैयक्तिक समज असा आहे की पोस्टाच्या योजना त्या स्वरूपाच्या आहेत पण कदाचित आपण त्याच्याकडे तशा दृष्टिकोनातनं पाहू शकत नाही. तर या मुलाखतीच्या माध्यमातून मला तुमच्यासारख्या या क्षेत्रातल्या जाणकार माणसाकडनं ही जी इंटरलिंकेजेस आहेत ती जर आमच्या श्रोत्यांना सांगितले तर फार बरं वाटेल. नक्कीच. म्हणजे आपला मगाशी पण जो इव्हन विषयांतर झाल्यामुळे राहिले त्या स्कीम्स सांगते. 1 इयर TD आहे, 2 इयर TD आणि 3 इयर अँड 5 इयर TD असे 5 पर्याय आपल्याला आहेत, 4 पर्याय. मग 1 इयर TD म्हणजे ज्यांना कमी कालावधीसाठी ठेवायचे पण भरपूर अमाऊंट ठेवायची असेल, रक्कम भरपूर असेल तुमची, लिमिट काही त्याच्यामध्ये नाही तर तुम्ही ठेवू शकता. त्याच्यामध्ये जसं सांगितलं तसं सिंगल आणि जॉईंट दोन्हीचा ऑप्शन आहे. या तिन्ही 1, 2 आणि 3 या वर्षांच्या 1, 2, 3 इयर्ससाठी जर तुम्हाला रक्कम गुंतवायची असेल तर तुम्हाला 5.5 हा इंटरेस्ट रेट लागू पडतो. आणि जर तुम्हाला 5 वर्षांसाठी ठेवायची असेल मोठी रक्कम तर तुम्हाला ती 6.7% दराने ठेवता येते. आता ह्याच्यामध्ये हा पण एक ऑप्शन आहे की तुम्ही सुरू करताना ॲक्च्युली ही योजना 6.7च्या दराने 5 वर्षाची घेऊ शकता आणि त्याचं 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जर तुम्हाला एखादी अडचण आली आणि पैसे हवेत असं वाटलं तर तुम्ही ते पैसे विड्रॉ करू शकता. मग तुमच्या त्या इंटरेस्टमधून थोडेसे कट होऊन येतील. म्हणजे म्हणजे 1 इयरचा तुम्हाला 5.5 नको आहे आणि 5 इयरचा बेनिफिट घ्यायचा आहे 6.7चा तर तुम्ही तो घेऊ शकता. एक्झॅक्टली. याच्यामध्ये एक दुसरं फक्त की आपण जे 5.5 किंवा 6.7 जो काही रेट असेल तो साहजिक माझी रक्कम किती आहे, कारण अनेक वेळेला सुद्धा असं असतं की 6.7 हा काही वेळेला सिनियर सिटीजन मध्ये असतो पण सिनियर सिटीजन नसलेल्याला कमी असतो किंवा जर एखादा ट्रस्ट असेल, एखादी सोसायटी असेल तर त्यांचे पुन्हा इंटरेस्ट रेट वेगळे असतात किंवा रकमेच्या प्रमाणावरती सुद्धा ते अवलंबून असतात. त्यातले वेगवेगळे घटक आपण मान्य करू परंतु हे जे काही व्याज मला मिळणार आहे त्याची फ्रिक्वेन्सी काय असते, म्हणजे ते मला दर महिन्याला मिळतं का 6 महिन्याने मिळतं का मॅच्युरिटीला मिळतं?
हे इयरली मिळत असतं ओके, आपल्याला. ओके. इयरली काउंट होतं आणि त्यासाठी आपल्याला म्हणजे तुमचं 2 वर्ष 3 वर्ष आणि 5 वर्षांसाठी जर असेल तर आम्ही सजेस्ट करतो की तुम्ही पोस्टाचं सेव्हिंग बँक अकाउंट Correct, जे आहे correct. ते सुरू करा आणि म्हणजे तुमचं आपण ऑटोमॅटिक केलं की तुमचं जे व्याज आहे दर वर्षाचं ते सेव्हिंग बँकेमध्ये जमा होतं. ओके. आणि 1 वर्षाचंच जर आपण सुरू केली असेल म्हणजे 1 इयर TD तर मग तुम्हाला त्याचा रकमेसकट चेक मिळतो, त्यामुळे तो काही प्रश्नच येत नाही. पण म्हणजे असं जर समजा त्याच पोस्टामध्ये माझं सेव्हिंग बँक अकाउंट असेल तर चेक मिळायच्या ऐवजी माझ्या डायरेक्ट बँक अकाउंटला हे क्रेडिट होऊ शकतं का? अगदी अगदी नाही म्हणजे हे विचारायचं कारण असं होतं की अगदी पहिल्या प्रश्नापासून माझ्या असं लक्षात आलं की अत्यंत व्यावसायिक हुशारीने म्हणू किंवा त्या इंटेग्रिटीने म्हणून म्हणजे मी कौतुकाने म्हणते, कृपा करून गैरसमज करून घेऊ नाही, अजिबात नका. नाही. तुम्ही पटकन एका योजनेतनं दुसऱ्या योजनेमधला स्विच सांगताय म्हणजे तुमचं मला एक लक्षात आलेली गोष्ट अशी आहे की पोस्टामध्ये मी जर पहिल्यांदा जात असेल तर सेव्हिंग बँक अकाउंट पासून सुरुवात करावी आणि म्हणजे तिथनच जर पैसे जात असतील तर वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट ही मला वापरावी लागत नाहीत. आणि हे जसं वर्षाचं व्याज आहे ते RD मध्ये दिलं किंवा RDचं व्याज TD मध्ये घेतलं किंवा TDचं व्याज NSC मध्ये घेतलं, ही जी सगळी गडबड आहे ते ताटातलं वाटीतलं ताटात करायला सोयीचं जातं. परंतु या सगळ्यातला जो एक महत्वाचा विषय असा असतो की अनेक वेळेला पोस्टात पैसे ठेवणं हे लोकांना पटत नसतं किंवा सोयीचं नसतं असं मला वाटत, असं नसतं. त्या योजनांची महती टॅक्सेशनच्या पलीकडची असते. पण सगळ्यात अडचण अशी असते की हल्ली बरेच वेळेला पैसे विड्रॉ करताना साहजिक आहे आपल्याला अनेक काही फॉर्मॅलिटीज पुऱ्या कराव्या लागतात आणि सध्याचा वर्क फ्रॉम होमचा काळ सोडूया, पण अदरवाईज आपल्यापैकी सगळ्यांच्या ऑफिसला जायची वेळ नक्की असते, घरी परत यायची वेळ कोणाचीच नक्की नसते. त्यामुळे त्या पोस्टाच्या वेळा, त्या एजंटच्या वेळा आणि माझ्या विड्रॉवलच्या वेळा हे काही गणित जमत नाही. पण पैसे तर हवेच असतात, ते सगळ्यांनाच हवे असतात, त्यात गैर काही नाही. तर मग या प्रक्रियेमध्ये पोस्टाचं जे अलीकडच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती डिजिटायझेशन झालं, विशेषतः इंडियन पोस्टल पेमेंट बँकेने ज्या पद्धतीची भरारी केली, तर या दृष्टिकोनातनं गेल्या काही वर्षामध्ये पोस्टाची झालेली प्रगती म्हणजे फिनान्शियल प्रॉडक्ट ॲज वेल ॲज टेक्नॉलॉजी याच्याबद्दल जर आपण काही सांगू शकलो तर. आता ही जी तुम्ही म्हणालात IPPB, मी याच्याकडे येणारच होते. यामार्फत आपण पैसे विड्रॉ करू शकत नाही, करेक्ट, आपण डिपॉझिट करू शकतो. आय नो. तर म्हणजे तुम्ही RD, सुकन्या, PPF या योजनांचे पैसे यामार्फत भरू शकता. बाकी NSC आहे किंवा KVP आहे, एकदम एक रकमी जेव्हा आपण ठेवतो त्याच संदर्भातल्या जर योजना सोडल्या तर ह्या बाकीच्या आपण एजंट थ्रू घेतल्या नसतील तर आपण हे IPPB मार्फत भरू शकतो. म्हणजे डिजिटलायझेशन नवीची जी यंगर जनरेशन आहे यांच्यासाठी ही सोय चांगली झालेली आहे. ही आपण प्ले स्टोअरमधून आपल्या IPPBचं जर ॲप डाउनलोड केलं तर आपल्याला ही माहिती नक्कीच मिळते आणि दर महिन्याला आपण हे भरू शकतो, त्याचा नक्कीच लाभ देता येतो. इंडियन पोस्टल पेमेंट बँकेच्या डिजिटायझेशनचा विचार खरं म्हणजे एका स्वतंत्र एपिसोडमध्ये करता येईल, पण एकंदरीतच सांगण्याचा उद्देश असा होता की ज्या पद्धतीने त्यांनी स्वतःच्या सिस्टम्स बदलल्या, साहजिकच त्याची छाया पडछाया या नात्या स्वरूपामध्ये इंडियन पोस्टामध्ये ही नक्कीच पडली आहे. तुम्ही मगाच्या एका प्रश्नामध्ये म्हणलात तसं की ह्या वाढत्या संगणकीकरणामुळे एकंदरीतच कॉमन KYCचं काम सुरू होतं. मग याचा नेमका विड्रॉवल प्रोसेसमध्ये कशा पद्धतीने फरक पडतो? कारण हल्लीची जी जनरेशन आहे त्यांना रात्री अपरात्री बँडविड्थ चांगलं मिळते, ह्या एक्सक्यूज खालती प्रोसेस करायला ते आवडतं. तर अशा पद्धतीने कारण येणाऱ्या काळामध्ये त्याची नितांत आवश्यकता, कारण विशेषतः तुम्ही जेव्हा म्हणलात की मी जेव्हा ती योजना सुरू करतो त्यावेळेला तो ज्या वेळेचा जो दर असेल ती माझ्या मॅच्युरिटीपर्यंत मला मिळतो. हल्ली ही हमी देणारी आपल्याकडे वित्तसंस्था फार बेताच्या राहिली आहेत आणि साहजिक आहे लोकांच्या मनामध्ये आता वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्याबद्दलच्या शंका आहेत. म्हणून मग ही जी गणित आहेत तर जसं तुम्ही NSC KVP जरी ह्या नात्या स्वरूपामध्ये पडलं तरी बाकीच्या गोष्टी केल्या, एखादी योजना बंद झाली तर दुसऱ्या योजना येतात. तर अशा पद्धतीने पोस्टाच्या वेगवेगळ्या योजना की ज्यांची चर्चा अद्यापच्या आपल्या मुलाखतीमध्ये झाली नाही, पण अशा जर काही योजना राहिल्या असतील तर मला जरूर त्याचा उल्लेख केलेला आवडेल. आपल्या समाजामध्ये मुलींना जास्त चांगली वागणूक देत नाहीत किंवा मुलीचा जन्म झाल्यानंतर तिला वाळीत टाकलं जातं किंवा आता मुलगी झाली म्हणजे आता हिचा भविष्यकाळ कसा असे प्रश्न पडतात. तर यासाठी भारत सरकारने म्हणजे जास्त करून आपण असं म्हणू की मोदी सरकारने डिसेंबर 2014 मध्ये सुकन्या समृद्धी अकाउंट
किंवा सुकन्या समृद्धी योजना SSA ही 7.4% बेटी बढाओ बेटी पढाओ या अंतर्गत आणली. याचा कालावधी असा आहे की म्हणजे 0 म्हणजे अगदी नुकत्याच जन्मलेल्या मुलीच्या वयोगटापासून ते 10 वर्षापर्यंत आपल्याला मुलीचं अकाउंट उघडता येतं. आता ह्यासाठी मुलगी मायनर आहे, त्याच्यामुळे नक्कीच आपल्याला तिचा जन्म दाखला, तिचा फोटो आणि तिचं जर आधार कार्ड काढलं असेल तर, अदरवाईज जरुरी नाही आहे, नुसत्या जन्म दाखल्यावर पण सुरू करता येतं. आणि थ्रू मदर किंवा थ्रू फादर सुरू करणार असो तर मग आपण जे थ्रू फादर मदर आहेत त्यांचा फोटो, त्यांचं पॅन, त्यांच्या आधारची झेरॉक्स ही आपल्याला KYC साठी जरुरीची असते. आणि ह्यासाठी आपल्याला मुलीच्या 18 वर्षापर्यंत म्हणजे आता ती 5 वर्षाची असताना सुरू केलं असेल तर त्याच्या पुढे 18 वर्षापर्यंत असं आपल्याला हा गणित आहे. आणि तिच्या 21व्या त्या ओपन केलेल्यापासून 21व्या वर्षी असं आपल्याला ते पैसे मिळतात. तर 18 वर्षापर्यंतची जी रक्कम जमा झालेली असेल त्याच्या 50% रक्कम आपल्याला जर तिच्या शिक्षणासाठी किंवा तिला काही बिझनेस उघडून द्यायचा आहे यासाठी जर विड्रॉ करायची असेल तर आपण करू शकतो. आणि उर्वरित 18 वर्षानंतरची 21 वर्षापर्यंत जी काही रक्कम आहे शिल्लक ती सगळी आपल्याला परत मिळते. ओके, असं आहे. पण ही जी गणित आहेत तर साधारणपणे आता ही जी योजना गेल्या 5-6 वर्षात सुरू झाली, कार्यरत झाली, म्हणजे एकंदरीतच जनधन योजना वगैरे त्याच्या बरोबरीने ही आहे सर्वसाधारण विमासारखी, तर आजपर्यंत अशा योजनेला नेमका कसा प्रतिसाद देशभरामध्ये मिळालेला आहे? खूप चांगला मिळालेला आहे. म्हणजे आपल्याला एक ऍक्च्युली खूप आश्चर्य वाटेल की प्रत्येक पालकापर्यंत याची माहिती पोहोचलेली आहे. आणि म्हणजे आश्चर्य असं वाटतं की सगळे मग मुलं ज्यांना आहेत ते विचारतात मग आमच्या मुलांसाठी काही नाही का ही योजना फक्त मुलींसाठीच आहे का? म्हणजे इतकं ती पॉप्युलर झालेली आहे. आणि खूप याच्या अंतर्गत म्हणजे आधी 1000 रुपयाचं लिमिट होतं, आता तर ते 250 रुपये पण केलंय. आणि ते तुम्ही दर महिना भरू शकता किंवा एकदम एक रकमी एका वर्षाची भरू शकता. ते तुम्ही चेकनी भरू शकता, कॅशनी भरू शकता, DDनी भरू शकता, ऑनलाईन जसं आपलं IPPB अकाउंट आहे त्यांनी भरू शकता. दरवर्षी कमीत कमी किती रक्कम भरली पाहिजे असं काही गणित आहे का? मिनिमम तुम्ही आता 500 रुपये तरी भरले पाहिजे दरवर्षाला मिनिमम. म्हणजे तर तुम्हाला डिफॉल्ट लागणार नाही आणि तुमचं खातं परत सुरू राहील अशासाठी. आणि मग आता ही अशी सुकन्यासारखी योजना असेल किंवा पोस्टातले सेव्हिंग बँक अकाउंट्स असतील तर ह्या एकंदरीतच सरकारी धोरणाचा भाग म्हणून किंवा सरकारी योजना म्हणून सुरू झाले. आणि हल्ली अनेक सरकारी योजनांचा लाभ हा DBT किंवा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून मिळतो. तर सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा DBT सुरू झाली तेव्हा अरे हा अकाउंट DBTला चालत नाही, हा अकाउंट DBTला चालत नाही असं गणित होतं. तर मग एकंदरीतच ह्या पोस्टाच्या ज्या वेगवेगळ्या योजना तुम्ही जवळचं मगाशी म्हणलात तसं की तुमच्या SBला ट्रान्सफर करू, हे एका अर्थी DBTचंच उदाहरण आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त जी बाहेरनं मला येणारे फायदे असतात त्याच्यासाठीही ह्या पोस्टाच्या अकाउंट्समध्ये मला DBT मिळू शकते का? नाही, आता आपल्याला बाहेरून ऑटोमॅटिक करता येत नाही. म्हणजे आता MISचं पण उदाहरण घेतलं तर आपण MISची जी इंटरेस्ट मिळतो दर महिना तो आपण ECSही करू शकतो. कारण हल्ली जसं मगाशी मी म्हणाले की पोस्टात जायचं, लाईनीत उभं राहायचं आणि खूप वेळ वाया घालवायचा दर महिन्याला, त्याच्यापेक्षा तुम्ही ECS करू शकता, इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टीम मार्फत. मग तुम्ही तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये ते पैसे जमा करून घेऊ शकता. मग मी मगाशी जसं म्हणलं की तुम्ही त्याचा RD ही काढू शकता. तर मग तुम्ही असं म्हणाल की मग आता बँकवालेच ते RD मध्ये पैसे ट्रान्सफर करतील का? तर तसं नाही होत. तुम्हाला ते पैसे बँकेतनं ट्रान्सफर करून घेऊन एकतर तुमच्या एजंटला द्यावे लागतील किंवा स्वतः जाऊन मग भरावे लागतील किंवा मग तुम्ही ते IPPB मार्फत भरू शकता. नाही, मी हे विचारायचं कारण आणि विशेषतः ते सुकन्या योजनेशी जोडण्याचं कारण अशासाठी होतं की एकंदरीतच आजकालच्या काळामध्ये विविध सरकारी योजनांच्या माध्यमातून आणि विशेषतः मुलींच्या बाबतीत, मुलांच्या बाबतीत असावं की नसावं हा वेगळा विषय आहे, तो आजच्या मुलाखतीचा विषय नाही, परंतु ज्या शिक्षणाच्या संबंधात, त्यांच्या स्कॉलरशिपच्या संबंधात, त्यांच्या आरोग्याच्या संबंधात किंवा कित्येक शाळा कॉलेजेसची सुद्धा अशी स्कीम असते की त्या मुलींना एका विशिष्ट पद्धतीची सवलत मिळते आणि मग काही वेळेला ती कॅश फॉर्म मध्ये येते. माझा विचाराचा उद्देश एवढाच होता की अशा पद्धतीचे जर समजा DBT असेल तर मग त्याच अकाउंटमध्ये मला असं सांगता येईल की ही रक्कम माझ्या अनपेक्षितपणे, म्हणजे माझ्या प्लॅनिंगचा भाग नव्हता, अनपेक्षित म्हणजे ती मुलगी आहे, तिचा तो हक्क आहे, तिला तो मिळालाच पाहिजे, त्याच्या विरुद्ध नाही, पण बाबा माझ्या कॅल्क्युलेशन मध्ये ती नव्हती, मग मी ती एका चांगल्या माध्यमातून गुंतवू शकतो. विशेषतः एकदा सिंगल KYC झालंय म्हणल्यानंतर त्या मुलीची तिच्या वयानुरूप जी शक्य आहे ती KYC आपण केलेली आहे. तर तुम्ही ज्या अद्यापच्या सगळ्या मला योजना सांगताय
त्या कमीत कमी 1 वर्ष आणि जास्तीत जास्त अनेक 5, वर्ष जिथे 5 वर्ष, आता हे सुकन्या असेल तर बाबा आत्ता जन्माला आलेल्या मुलीचा मी काढत असेल तर जवळजवळ 21 वर्ष, पुढे जर तिने चालवलं तर उत्तमच आहे. परंतु अशा पद्धतीची जर आहे तर त्या दृष्टिकोनातनं मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की अनेक वित्तीय योजनांमध्ये, गुंतवणूक योजनांमध्ये जेव्हा अशी त्या दीर्घकाळाच्या गुंतवणूक योजना असतात तेव्हा वेगवेगळ्या टप्प्यावरती परत केवायसी करावी लागते. 2 वर्षांनी, 5 वर्षांनी, 7 वर्षांनी, असं काही या योजनांमध्ये आहे का? याचं कारण सांगतो की काही वेळेला असं होतं की विशेषतः ती मुलगी 16-17 वर्षाची झाली तर शक्यता नाकारता येत नाही. हल्लीच्या काळामध्ये मुळातच मुलींना मुलांपेक्षा खूप चांगले मार्क मिळतात, त्या चांगल्या कॉम्पिटिटिव्ह असतात. त्यामुळे माझं अकाउंट मी माझ्या आई वडिलांबरोबर राहत असते तिथे असू शकते. पुढे काळाच्या ओघामध्ये स्वतःच्या व्यवसायानिमित्त असेल, शिक्षणानिमित्त असेल तर त्या दुसऱ्या गावात गेल्या तर ती केवायसी कशा पद्धतीने ट्रान्सफर होते. म्हणजे थोडक्यात मला असं विचारायचं, माझी आज या पोस्टात अकाउंट आहे, माझी इथे केवायसी झाली, मी उद्या दुसऱ्या गावात गेले किंवा अगदी लग्न झाल्यानंतर, कारण काही समाजामध्ये आपल्याकडे तशी लग्न होतात आणि 21 कदाचित होऊ शकतं, किंवा बिझनेस माझा तिकडे आहे तर मला तिकडे ट्रान्सफर करायची आहेत, तर मग ती सिंगल केवायसी पुरते त्या वेगवेगळ्या केवायसी कराव्या लागतात? एकाच व्यक्तीची आपण परत करू शकत नाही. म्हणजे तुम्ही या गावामध्ये काढली आहे म्हणून तुम्ही दुसऱ्या गावात काढू शकत नाही. म्हणजे एकदा तुमचं ते झालं म्हणजे आता केवायसी तुमच्या नावावर आहे म्हणजे आता ती फिक्स आहे, आता करायची गरज नाही. पण मला इथलं डॉक्युमेंटेशन दाखवून पुरेल. हो हो. आता तुम्ही दुसऱ्या पोस्टामध्ये जर गेलात, समजा तुम्ही उद्या उठून कुठे दिल्लीला गेलात तर तुम्ही जरी तुमचं डॉक्युमेंटेशन दाखवलं किंवा नाव सांगितलं की ते कॉम्प्युटरवर डिस्प्ले होणार आणि तुमचा केवायसी नंबर येणार. त्यामुळे डोंबिवलीत काढलाय म्हणून दिल्लीत चालणार नाही असं होणार नाही. फक्त मुलींच्या बाबतीमध्ये असं होईल की त्यांचं आडनाव बदलेल, त्यामुळे मग तेव्हा आपल्याला केवायसी बदलावं लागेल. किंवा असंही होतं की आता तुम्ही सिंगल नावाने, मगाशी आपण जसं म्हणलं तर आता तुम्हाला काकूंच्या नावाने जर करायचं असेल, मॅडमच्या नावाने, तर आपण काय करू शकतो की तुमचं केवायसी आहेच, केवायसी नंबर बदलणार नाही, पण तुम्हाला फोटो परत द्यावा लागेल आणि त्यांच्या बरोबर फॉर्मवर सही वगैरे करून ते डॉक्युमेंटेशन. पण तुम्हाला पॅन आणि आधारची झेरॉक्स द्यायची गरज नाही कारण तुमचा केवायसी आलेला आहे. फक्त आता तुम्ही जॉईंट बरोबर पण आहात हे तिथे डिक्लेअर होतं. यासाठी परत ते डॉक्युमेंटेशन म्हणजे फक्त फोटो लागतो, बाकी पॅन कार्ड, आधार कार्डची काही गरज नाही. ह्या प्रश्नाची इतकी सविस्तर चर्चा करण्याचं कारण अशासाठी होतं की एकंदरीतच आपल्या संपूर्ण वित्तीय यंत्रणेमध्ये, गुंतवणूक क्षेत्रामध्ये एकंदरीतच नो युअर क्लायंट हे दोन्ही बाजूनी महत्त्वाचं असतं. म्हणजे इन्स्ट्रुमेंट देणाऱ्या संस्थेसाठीही माहिती असतं आणि आपण त्यांच्याकडे पैसे गुंतवत असतो तेव्हा आपण एक क्लायंट म्हणून त्या इन्स्टिट्यूटबद्दलही माहिती असणं महत्त्वाचं असतं. आणि काळाच्या ओघामध्ये दोघांच्यात बदल होत असतात. पण यातनं एक गोष्ट अशी लक्षात येते की आज मी तिला, कारण मी स्वतः 10 वर्ष नॅशनल पेन्शन सिस्टमचं काम केलं राष्ट्रीय पातळीवर, अटल पेन्शन योजनेची अंमलबजावणी करत असताना किंवा इतर गोष्टींमध्ये पोस्टाशी सततचा संबंध असायचा. तर पोस्टाची सगळ्यात मोठी जाणवलेली गोष्ट अशी आहे की आपल्याला या ना त्या स्वरूपामध्ये ती संस्था याची देही याची डोळा बघितल्याशिवाय आपला विश्वास बसत नाही. देशभरामध्ये पोस्टाची जी असलेली यंत्रणा आहे त्याच्या पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून किती अक्षरशः लक्षावधी पोस्ट ऑफिसेस आहेत. त्याच्या व्यतिरिक्त त्यांची जी पोस्टल एजंट्सची साखळी आहे त्याला तर काही तोड नाही, मला वाटतं ती LIC पेक्षाही जास्त आहे. आणि याच्या बरोबरीने ग्रामीण डाकसेवकच्या पद्धतीने जे काम करतं त्याला तर अक्षरशः तोड नाही. सांगण्याचं कारण असं होतं की या पद्धतीनं आपल्यापर्यंत ही जी पोचणारी यंत्रणा आहे ही केवळ गुंतवणुकीचं साधन, केवळ तुमच्या आणि माझ्या पैशाची गुंतवणुकीच्या बरोबर ते आपल्या श्रमाची, आपल्या बुद्धीचीही गुंतवणूक करू शकतात. तर एक करिअर ऑप्शन, कारण तुम्ही प्राध्यापक आहात, एडलवीस सारख्या खाजगी क्षेत्रातलं काम करता, मला लहान मोठं नाही म्हणायचं पण साधारणपणे एक वृत्ती अशी असते की खाजगी क्षेत्रातल्या मनुष्य सरकारची एजन्सी स्वीकारत नाही किंवा व्हायस वर्सा. आणि तुम्ही आधी एडलवीस घेतले आणि मग पोस्ट घेतलाय म्हणून मला प्रश्न विचारायचा, आणि विशेषतः इकॉनॉमिक्सचे प्रोफेसर असल्यामुळे. तर एकंदरीतच पोस्टाच्या योजना याची तर चर्चा केलीच, पण हल्लीची पिढी ह्या तंत्रज्ञानामुळे असेल, त्यांच्या स्टॅमिनामुळे असेल, मेंटल, इंटेलेक्च्युअल, तर एकापेक्षा जास्त सोर्सेसचा विचार करत असते. तर एकाच वेळेला गुंतवणूक म्हणून आणि दुसऱ्या वेळेला आपल्या बुद्धीची गुंतवणूक आणि करिअर म्हणून तुम्ही पोस्टाच्या कशा पद्धतीने माहिती देऊ शकाल? कारण आय सी इज अ ह्यूज पोटेन्शियल. एकदम म्हणजे म्हणजे तुम्ही करिअरच्या माध्यमातून खूपच चांगलं एक करिअर ऑप्शन म्हणून हा होऊ शकतो. रादर असं म्हणू की ज्या गृहिणी आहेत आणि ज्यांना
गृहिणीचं आपली जी एक जबाबदारी आहे ती पार पाडल्यानंतर काहीतरी करायची इच्छा आहे, म्हणजे करिअर करायचं राहून गेलंय असं झालंय किंवा सपोर्ट मिळतोय आता ही काही करायचंय, तर अशा महिलांनी खरं तर खूप पुढे यायला पाहिजे. आणि हाच भारत सरकारचा खरं तर उपक्रम आहे आणि म्हणूनच ती MPKBY ही त्याने सुरू केलेली आहे की महिला प्रधान बचत योजना. तर त्या अंतर्गत हा चांगलाच एक करिअर ऑप्शन महिलांना उपलब्ध होऊ शकतो. साधारणपणे या पद्धतीची जे कामं करतात, मग त्या सेल्फ हेल्प ग्रुपच्या माध्यमातून असेल किंवा वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून असेल, याच्यामध्ये जसं आपण पैसे गुंतवत असतो तर या ना त्या स्वरूपामध्ये त्या गुंतवणुकीचीच गॅरंटी देत मला काही वेळेला कर्जाऊ पैसे घेण्याची पद्धत सुविधा मिळते. अगदी आपण प्रॉव्हिडंट फंडमध्ये पैसे गुंतवले तरी ते जे काही नियम असतील ते धरून, परंतु या ना त्या स्वरूपामध्ये या ना त्या कारणासाठी मला कर्जाऊ रक्कम मिळते. तसं जेव्हा ह्या पोस्टाच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये आज आपण संपूर्ण मुलाखतभर त्याची चर्चा करतोय, ह्याच्यामध्ये मी पैसे गुंतवत असतो, त्याच्या जसं तुम्ही काही प्रश्नांच्या उत्तर देताना असंही सांगितलं की मी 5 वर्षासाठी गुंतवले पण 1 वर्षानंतर मला मिळू शकतात, पण ते 1 वर्षानंतर मी मिळतो म्हटल्यानंतर ती आयदर मी थांबवतो किंवा ती एवढ्या माझे पैसे विड्रॉ करतो. तर ते न करता त्या रकमेच्या अगेन्स्ट मला काही कर्ज मिळण्याची सुविधा पोस्टाच्या काही योजनांमध्ये असते का? नक्कीच आहे. अगदी आपण निम्न स्तर उत्पन्न गटातली जी RD म्हणालो त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा 3 वर्षानंतर किंवा 1 वर्ष पूर्ण केल्यानंतर सुद्धा आपण आपली जी जमा रक्कम असेल त्याच्या अर्ध्या रकमेची पासून तुम्हाला म्हणजे कर्ज घेता येऊ शकतं. NSC सुद्धा अशीच आहे की NSC वर सुद्धा तुम्हाला कर्ज घेता येऊ शकतं. KVP आहे, याच्यावर सुद्धा किसान विकास पत्रावर सुद्धा आपल्याला कर्ज घेता येऊ शकतं. आणि RD जी आहे आता रिकरिंग डिपॉझिट आपण जे म्हणालो, तर त्याच्यामध्ये तुम्ही PMC पण करू शकता, म्हणजे जी 50% रक्कम आहे ती तुमच्या अडचणीच्या काळासाठी वापरू शकता आणि नंतरच्या कालावधीमध्ये नंतर ती काही विशिष्ट व्याजदराने ती आपल्याकडनं वसूल केली जाते. मॅच्युरिटी पिरियड पर्यंत जर ती तुमची वसूल झाली नाही तर तुमची मॅच्युरिटी पिरियड नंतर कट करून उर्वरित रक्कम जी आहे ती आपल्याला मिळते खातेदाराला. साधारणपणे हा व्याजाचा दर कसा काय असतो, म्हणजे मला त्याच्यावरती मिळणाऱ्या गुंतवणुकीच्या व्याजदरापेक्षा कमी जास्त काय असते तुलना? 1 ते 2%. आता आपण जेवढी रक्कम विड्रॉ केली असेल तसं, अगदी अर्धी घेतली असेल वगैरे तर त्या प्रकारे असं असतं. या संपूर्ण मुलाखतीच्या समारोपाकडे येत असताना एक मुद्दा मला वारंवार सांगायचा आहे की एकंदरीत आपल्या असं लक्षात आलं असेल की आपल्या मनामध्ये या ना त्या कारणाने पोस्टाचा विचार आपण तितक्या सक्रियपणाने करत नाही जितका आपण वेगवेगळ्या इतर खाजगी योजनांचा. खाजगी क्षेत्राच्या विरोधी अशातला भाग नाही, परंतु त्याला तोडीसतोड नव्हे तर वेळप्रसंगी त्याच्या एखाद पाऊल पुढे टाकणारं अशा पद्धतीच्या पोस्टाच्या केवळ योजना आहेत असं नाही, तर एकंदरीतच पोस्टाची विचारसरणी आहे हे आपल्या लक्षात येतं. केवळ तुमच्या आणि माझ्या पैशाची गुंतवणूक करण्याचं या निमित्ताने एक साधन आपल्यासमोर आणायचं हा तर उद्देश होताच, हे मी बिलकुल नाकारत नाही, पण त्याचबरोबरीने त्याच्याकडे एक करिअर म्हणून कसं पाहता येईल, सप्लिमेंटरी इन्कम म्हणून कसं पाहता येईल आणि त्या निमित्ताने स्वतःच्या करिअरमध्ये बॅलन्सिंग कसं करता येईल हाही एक विचार आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि या दृष्टिकोनातनं या संपूर्ण पुष्पाचं आयोजन करण्याचा आमचा विचार होता. या संबंधात तुम्हाला याच्याहूनही जास्त माहिती हवी असेल तर आजच्या आपल्याला प्रश्नांची उत्तरं देणाऱ्या आणि या विषयातल्या तज्ज्ञ प्राध्यापिका माधुरी महाराव यांचा नंबर्स आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स या संपूर्ण व्हिडिओमध्ये खालती टिकरच्या स्वरूपामध्ये आहेत. तुम्ही केव्हाही त्यांच्याशी संपर्क साधू शकता. मला पूर्ण खात्री आहे की केवळ प्रॉडक्टच नव्हे तर अगदी करिअर म्हणूनही आणि केवळ करिअरच नव्हे तर प्रॉडक्ट म्हणूनही इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट अशा दृष्टिकोनातूनही तुमचा वयोगट, तुमचा उत्पन्न गट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या अपेक्षा त्या गुंतवणुकीपासून किंवा त्या संधीपासून याबद्दलचं मार्गदर्शन माधुरीताई नक्की करतील याविषयी मला कोणतीही शंका मनामध्ये नाही. या नोटवरती या मुलाखतीच्या या भागाचा समारोप करत असताना आमच्या सगळ्यांच्या वतीने महाराव मॅडम मी तुमच्या मनापासून आभार मानतो. मनपूर्वक धन्यवाद.